आणि मग त्यामुळं संख्याबळ नसताना सुद्धा मुंबई महापालिकेत उद्धव ठाकरे यांचा महापौर सहज होऊ शकेल. मित्रहो, एक अत्यंत सुखावणारी आणि लोकशाहीला दिलासा देणारी एक मोठी घटना घडलेली आहे. मतदान यंत्र म्हणजे ईव्हीएम, त्या ईव्हीएमला हद्दपार करून बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याचा एक मोठा निर्णय निवडणूक आयोगाने घेतलेला आहे. त्याची माहिती मी तुम्हाला देणारच आहे, पण त्याआधी आपण थोडंसं मुंबईच्या राजकारणाचं बघू. भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटानं मुंबई महापालिकेची निवडणूक संयुक्तपणे लढवली. भाजपानं सर्वाधिक जागा जिंकल्या, पण तरी सुद्धा एक हाती सत्ता त्यांना मिळू शकलेली नाही. मुंबईनं ती संधी भाजपाला दिलेली नाही. मराठी बहुल भागामध्ये भाजपाला जागा मिळाल्या नाहीत. शिवसेनेच्या फुटीमुळं कमी प्रमाणात का होईना पण मराठी मतं विभागली गेली. एकनाथ शिंदे यांच्या मार्फत ती मतं भाजपाकडे गेली. पण चला, निवडणूक झाली, जे झालं ते झालं. आता महापौर पदाचं काय? भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटात मिळून स्पष्ट बहुमत मिळून सुद्धा महापौर पदाबाबत एकमत होताना अजूनही दिसत नाही. मुंबई महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर महापौर कोणाचा होणार याची उत्सुकता तर ताणली गेलेली आहेच. मुंबईमध्ये भाजप पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला, पण तरी सुद्धा भाजपला स्वबळावर सत्ता मिळवता आलेली नाही. भाजपानं केलेल्या अंतर्गत सर्व्हेमध्ये सुद्धा हेच दिसून आलं होतं आणि म्हणून तर त्यांनी एकनाथ शिंदे यांना सोबत घेतलं ना. शिंदे गट जर यांच्यासोबत नसता तर मुंबईनं भाजपाला कुठे फेकून दिलं असतं की. पण बघा कसं असतं, आप्तस्वकीय शत्रू म्हणून समोर उभे राहतात हा इतिहास शिवछत्रपतींच्या काळापासून आहे ना. एकनाथ शिंदे यांचा वापर करून भाजपनं मराठी माणसांची एकजूट तोडली. त्यामुळं भाजपाचे 89 उमेदवार विजयी झाले. शिवसेनेला मात्र 29 जागावरच आटुपतं घ्यावं लागलं. पण त्यामुळं महायुतीचा आकडा 118 झाला. महापालिकेमध्ये सत्ता स्थापनेसाठी 114 जागा आवश्यक आहेत. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला विरोधी बाकावर बसायचा कौल मिळालेला आहे. पण नशिबानं फासे जर फिरवले तर उद्धव ठाकरे सेनेचा महापौर सुद्धा होऊ शकतो. महापौर पदासाठी भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटामध्ये खेचाखेची जरी सुरू असली आणि इकडं ठाकरे बंधूंना कमी जागा मिळालेल्या जरी असल्या तरी सुद्धा उद्धव ठाकरे यांना महापौर पदाची लॉटरी केवळ आणि केवळ नशिबाने मिळू शकते. मुंबईमध्ये आपला महापौर व्हावा ही इच्छा आहे आणि देवाची इच्छा तशी असेल तर महापौर आपलाच होईल, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 3 दिवसापूर्वी सांगितलं. अर्थात त्यावर अनेकांनी आपल्या पद्धतीनं अर्थ काढले, तर्क लावले. उद्धव ठाकरेंच्या विधानाची तशी बरीच चर्चा सुद्धा झाली, अजूनही होते. ही सगळी बघा आकड्याची गणित असतात. उद्धव ठाकरे यांच्या बाजूने संख्याबळ नाही तरी सुद्धा त्यांच्या पक्षाचा महापौर कसा काय होऊ शकतो, साहजिकच हा प्रश्न अनेकांना पडला. पण ठाकरे म्हणाल्याप्रमाणे देवाच्या मनात असेल तर खरोखर मुंबई महापालिकेचा महापौर ठाकरे यांचा असू शकतो. त्यांच्या नशिबात असेल तर ते नक्की होऊ शकतं. महापौर पदासाठी आरक्षण सोडत अद्याप निघालेली नाही. परवाच्या दिवशी म्हणजे अगदी 22 जानेवारीला ही सोडत काढली जाणार आहे. राज्यातल्या कोणत्या महापालिकेमध्ये कोणत्या प्रवर्गाचा महापौर असेल हे सगळं काही परवा दिवशी निश्चित होईल. या सोडतीमधून मुंबईचा महापौर पद अनुसूचित जमाती किंवा अनुसूचित जमाती महिला या प्रवर्गासाठी जर राखीव झालं तर मात्र ठाकरे शिवसेनेला लॉटरी लागेल, लॉटरी. भाजपा आणि शिंदे गटाकडे या प्रवर्गातील उमेदवारच नाही ना. आणि मग त्यामुळं संख्याबळ नसताना सुद्धा मुंबई महापालिकेत उद्धव ठाकरे यांचा महापौर सहज होऊ शकेल. मागील वेळी मुंबई महापालिकेचं महापौर पद खुल्या गटातील महिलेसाठी राखीव होतं ना, तेव्हा शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर महापौर झाल्या, पण त्यावेळी शिवसेना एकसंध होती. यंदाच्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 53 आणि प्रभाग क्रमांक 121 हे 2 प्रभाग अनुसूचित जमातीसाठी राखीव होते. या दोन्ही प्रभागामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे यांचे उमेदवार विजयी झालेले आहेत.
खूप महत्वाचंही आहे. आता एसटी किंवा एसटी महिला प्रवर्गासाठी सोडत निघालीच म्हणजे ती निघणारच आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे 2 नगरसेवक आहेत. त्यामुळं जर उद्धव ठाकरे यांना नशिबानं साथ दिली तर मुंबई महापालिकेचं महापौरपद उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे आपल्या पायानं चालत येऊ शकतं. कारण भाजपाकडे आणि शिंदे गटाकडे या प्रवर्गातला उमेदवारच नाही. आता हे जे सगळं काही आहे ना, हे सगळं काही सोडतीवर अवलंबून आहे. उद्धव यांचं नशीब बलवत्तर आहे का, केवळ नशिबाच्या जोरावर त्यांना महापौरपद मिळेल का, याचं हे सगळं काही उत्तर 22 जानेवारीच्या सोडतीमध्ये मिळणार आहे. काय होईल कुणी सांगावं, खेळ कुणाला दैवाचा कळला, त्यासाठी गुरुवारपर्यंत वाट पाहावी लागेल मित्रांनो. पण मित्रांनो, एक अत्यंत दिलासादायक एक दुसरी बातमी मी सांगतो तुम्हाला. लोकांचा राग असलेल्या ईव्हीएम म्हणजे मतदान यंत्र ते आता हद्दपार होऊ लागलेलं आहे. सुरुवात तरी झालेली आहे. ईव्हीएमवर होत असलेल्या निवडणुका या संशयाच्या भोवऱ्यात सापडलेल्या आहेत गेल्या कित्येक वर्षापासून. लोकांचा या मतदान यंत्रावर विश्वास उरलेला नाही आणि या यंत्रातून बाहेर पडणारे निवडणूक निकाल सुद्धा लोकांना मान्य नसतात, ते पटत नाहीत. त्यामुळं सगळ्या निवडणुका पूर्वीप्रमाणे बॅलेट पेपरवर म्हणजे कागदी मतपत्रिकेवर घेतल्या जाव्यात अशी लोकांची मागणी आहे. लोकांच्या या मागणीला काडीचीही किंमत दिली जात नाही. लोकशाहीचं नाव घ्यायचं आणि लोकांच्याच मागणीला महत्व नाही द्यायचं, असं हे सगळं आपल्याकडे सुरू आहे. पण आता मात्र निवडणूक आयोगानं ती ईव्हीएमला हद्दपार करून मतपत्रिकेवर निवडणूक घेण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. महाराष्ट्रात नाही पण कर्नाटकात. कर्नाटकच्या राज्य निवडणूक आयोगानं स्वतःहून हे पाऊल उचललेलं आहे. राजधानी बंगळुरूसह 5 महानगरपालिकेच्या निवडणुका आता मतपत्रिकेवर घेतल्या जाणार आहेत. ग्रेटर बंगळुरू प्राधिकरणांतर्गत या 5 पालिका आहेत. 25 मेच्या नंतर या महापालिकेच्या निवडणुका होतील. त्यात ईव्हीएमचा वापर होणार नाही असं राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त संग्रेशी यांनी म्हटलंय. ईव्हीएमवर मतदारांचा विश्वास राहिलेला नाही असं काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या कर्नाटक सरकारनेही म्हटलेलं होतं. मतपत्रिकेचा वापर करण्यास कायद्यानं तर बंदी नाही किंवा सर्वोच्च न्यायालयानं सुद्धा तसा निर्णय दिलेला नाही. अमेरिकेसारख्या देशात मतपत्रिकांचा वापर करण्यात येतो. याकडं इथल्या मुख्य निवडणूक आयुक्तांनीच लक्ष वेधलं. राज्य सरकारच्या दबावाखाली निवडणूक आयोगानं हा निर्णय घेतला का असं त्यांना विचारले गेले, तेव्हा ते म्हणाले, निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे. कायदेशीर तरतुदीनुसार निवडणुकांसाठी मतपत्रिका किंवा ईव्हीएमचा वापर करावा याचा निर्णय घेण्याचा अधिकार आयोगाला आहे. ग्रेटर बंगळुरू प्राधिकरणाच्या कायद्यामध्ये मतपत्रिकांच्या वापराबाबत विशेष तरतूद आहे असं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलं. मतपत्रिकांचा वापर करणं हा एक पर्याय आहे. दोन्ही पद्धतीमध्ये कोणतीही त्रुटी नाही. पण सखोल चर्चेनंतर आयोगाला वाटलं सध्याच्या परिस्थितीमध्ये हाच पर्याय सर्वोत्तम आहे. जगभरात त्याचा वापर सुरू आहे किंवा होतो. आपल्या देशात आजही ग्रामपंचायत आणि विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मतपत्रिकाचाच वापर होतो. हे सुद्धा निवडणूक आयोगानं दाखवून दिलं. लोकशाहीतल्या एका क्रांतीकडे जाणारं हे पाऊल म्हणावं लागेल. कर्नाटक राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांनी हा निर्णय घेतला. भारताच्या निवडणूक आयोगाला लवकरात लवकर असा निर्णय घेण्याची अशी सद्बुद्धी व्हावी हीच अपेक्षा आपण करूया. मित्रहो, धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.